हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे परदेशी फॅमिली. तर आजचा व्लॉग आहे काळूबाई दर्शनाचा. तर स्टार्टिंग आपली झालेली आहे डेडपूलपासून, म्हणजेच नवले ब्रिजपासून. तर आज आम्ही बऱ्याच दिवसांपासून म्हणत होतो काळूबाईच्या दर्शनाला जायचं आहे करून, पण म्हणतात ना, देवीचं जोपर्यंत बोलावणं येत नाही तोपर्यंत जो ठरवलेला प्लॅन आहे तो सक्सेसफुल होत नाही. तर आज फायनली काळूबाईंनी आम्हाला निमंत्रण दिल्यासारखं झालेलं आहे आणि आम्ही आज तिच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. तर जाताना रस्त्यामध्ये आम्हाला आत्ता जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय ते जांभूळवाडीचं तळ आहे. आम्ही सकाळी घरातून निघालेलो होतो 7:15 वाजता, त्यामुळे जाताना काही जास्त गर्दी नव्हती. आणि मस्तपैकी सकाळ सकाळचं मॉर्निंगचं फ्रेश एअर आणि खूप सुंदर असा निसर्ग अनुभवत आम्ही आत्ता निघालेलो आहोत मांढरदेवी काळूबाईला. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देवीचं मंदिर, देवीचं दर्शन कसं झालं हे सगळं काही बघायला भेटेल. त्यामुळं व्हिडिओ प्लीज अर्धवट पाहू नका, पूर्ण पहा. आणि व्हिडिओ आवडला तर मला नक्की चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा. तर आता आपण जांभूळवाडीच्या तळ्यापासून पुढे आलेलो आहोत. पुढे आहे ते कात्रजचा टनल, कात्रजचा बोगदा, जो की मी लहानपणी माझं गाव आहे कोल्हापूर, तर कोल्हापूरला जाताना लालपरीमधून असं त्यातून पास झालो की आपल्याला बोगदा कसा आहे, नेमका बोगद्यात अंधार का पडतो काही कळतच नाही. त्यामुळे आम्ही खूप मस्त एन्जॉय करायचो तो बोगदा. तर आता मी तुम्हाला बाईकवरून तो बोगदा दाखवतीये, जे बऱ्याच जणांनी पाहिला पण असेल, पण जे कोणी व्ह्युअर्स असतील जे की पुण्याबाहेरचे असतील त्यांच्यासाठी तो नवीन असेल कदाचित. तर तुम्ही तो बोगद्याचा व्ह्यू नक्कीच एन्जॉय करू शकता. तर आत्ता आपण चाललेलो आहोत कात्रजच्या बोगद्यामध्ये. इथून पुढे गेल्यानंतर टोलनाका आहे. त्या टोलनाक्याच्या पुढे गाडीवान बाबाचं मंदिर पण आहे. तिथे आम्ही लांबूनच दर्शन घेतलं, कारण जर का गाडीवान बाबाचं दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला रोडच्या पलीकडे जावं लागतं. आणि माझी दोन्ही मुलं रुद्र आणि कृष्णा घरी असल्यामुळे आम्हाला लवकर जाऊन लवकर घरी परत यायचं होतं. त्यामुळे जायची खूप गडबड होती आणि यायचीही खूप गडबड होती, कारण मुलं घरी होती. जे की झोपेतच आम्ही सोडून आत्ता पहाटे पहाटे निघालो होतो तयार होऊन. तर तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये पाहू शकता की कात्रजचा टनल आपला बराचसा मोठा आहे. मी पूर्ण टनलमधून व्हिडिओ काढलेला आहे. तर टनलमध्ये जाताना बरेचसे असे एअर फॅन लावलेले आहेत, लाईट्स पण लावलेले आहेत. त्यामुळं बाईकवरून जाताना आपल्याला एवढं काही अंधार जाणवत नाही. पण जर का तुम्ही लालपरी किंवा लक्झरी किंवा बसनी वगैरे जात असाल तर आणि ट्रिपने वगैरे जात असाल, म्हणजे स्कूल पिकनिक म्हणा किंवा मग फॅमिली पिकनिक म्हणा, तर बोगद्यातून प्रवास करण्याची एक वेगळीच मज्जा असते. तर टनल काही द्रौपदीच्या साडीसारखा दिसतोय मला. हा टनल लवकर संपेना, म्हणजे ह्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कात्रज टनल किती मोठा आहे. आणि कात्रज टनलच्या इथून जर का तुम्ही पुढे म्हणजे वारजे साईडला निघालात तर तिथून फुल स्लोप आहे. त्या स्लोपमुळे बरेचसे ॲक्सिडेंट इथे होतात. त्यामुळे मी स्टार्टिंगला जो नवले ब्रिज तुम्हाला दाखवला व्हिडिओच्या सुरुवातीला त्याला डेडपूल असं म्हटले, कारण तिथे बरेचसे अपघात होतात. महिन्यातून 2-3 अपघात तरी तिथे फिक्स असतात, कारण रोड खूप उताराच्या दिशेने असल्यामुळे मोठ्या मोठ्या गाड्यांना वेग आवरत नाही आणि मग तिथे बऱ्याचशा दुर्घटना दरवर्षी किंवा दर महिन्यामध्ये होत असतात. तर फायनली हा आपला कात्रजचा टनल संपलेला आहे आणि आपण आत्ता त्या कात्रज टनलमधून बाहेर पडलेलो आहोत. कात्रज टनलमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही थोडा वेळ थांबलो. म्हटलं घरातून काही न खाताच निघलो होतो, कारण नुसत्या आंघोळ्या उरकल्या आणि निघालो होतो तयार होऊन. तर रस्त्यात आम्ही थांबलो, इथे नेहमीच थांबतो ह्याच टपरीवरती चहा घेण्यासाठी. तर चहा क्रीम रोल असं खाऊन पुढच्या प्रवासाला आम्ही पुन्हा सुरुवात केली. हे आहे त्रिमंदिर, जे की खूप सुंदर आहे. मी 2-3दा गेली आहे ह्या मंदिराला, पण आत्ता म्हणजे जाताना
म्हणजे कसं बरेचसे चांगले चांगले मंदिर लागतात, पण वेळ नाही आपल्याकडे. आपल्या डेस्टिनेशनला लवकर पोचायचं होतं, त्यामुळे गाडीवरूनच मी त्या मंदिराला थोडंसं व्हिडिओमध्ये शूट करण्याचा प्रयत्न केला. आणि आता फायनली आपण कात्रज आपलं सॉरी मांढरदेवीच्या रोडला लागलेलो आहोत, मेन रोडला. तर आता हिवाळा चालू झाल्यामुळे तुम्ही बघू शकता की रस्त्याच्या कडेकडेने मस्तपैकी अशी पिवळ्या रंगाची फुलं आलेली आहेत. आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलो होतो, ढगही बघा किती सुंदर दिसत असेल आणि किती सुंदर वाटत असेल तिथे. सकाळच्या टायमिंगला तुम्ही अनुभवू शकता. म्हणजे व्हिडिओ थ्रू तरी तुम्हाला कळत असेल की काय वातावरण असेल. तर मी सांगत होते की मागच्या वेळेला जेव्हा आम्ही गेलो होतो काळूबाईला, तेव्हा रस्त्यामध्ये एका 4 व्हीलरने कुत्र्याला धडक दिली होती. ते पाहून खूप जीव हळहळला होता आमचा. हेल्पलेस फील करत होतो आम्ही. ह्यावेळी आम्हाला जाताना रस्त्यामध्ये मोर दिसला. इकडे मी म्हणजे असे रस्त्याचं शूट घेतच चालले होते, कारण दिसताना खूप खूप म्हणजे प्रत्यक्षदर्शनी जेव्हा आपण समोरासमोर डोळ्याने पाहत होतो तेव्हा खूप सुंदर वातावरण होतं हे सगळं. तर मग सचिनला मी म्हटलं, सचिन पाठीमागे मोर आहे शेतामध्ये. तर सचिनने इकडून गाडी पाठीमागं घेतलेली आहे, कारण आम्हाला तो मोर बघायचा होता. तर दिसला का तुम्हाला छोटूसा मोर? आता तो मी तुम्हाला झूम करून दाखवते. मस्तपैकी चरत होता तो. हे असे दृश्य क्वचितच आणि गावाकडच्या साईडलाच बघायला भेटतात. शहरामध्ये म्हणजे जिथं वेल डेव्हलप्ड एरियाज आहेत तिथे तुम्हाला मोर काय, लांडोर काय, काय काय, हरण काय, काहीही बघायला भेटणार नाही आहे. थोडासा निसर्ग अजूनही आपण जपून ठेवलेला आहे. त्या निसर्गामध्ये हे अशा गोष्टी क्वचित अशा बघायला भेटतात आपल्याला. तर हे असं सुंदर मोराचं दर्शन घेऊन फायनली आपण मांढरदेवीच्या घाटामध्ये पोचलेलो आहोत, जिथे की तुम्हाला दिसतंय पूर्ण धुक्याची चादर आहे. धुकं एवढं होतं की पुढून येणारी गाडी देखील आपल्याला दिसत नव्हती. मी मानते सचिनला की त्यांनी एवढ्या धुक्यातून गाडी कशी काढली, जेव्हा की इतकी पाठीमागे बसणाऱ्याला पण एवढी भीती वाटत होती की जोपर्यंत ती गाडी आपल्यासमोर येत नाही, त्या गाडीची लाईट आपल्याला दिसत नाही, तोपर्यंत समोर गाडी आहे हे आपल्याला कळतही नव्हतं. आणि ह्या धुक्यातून जाताना थंडी देखील बरीच वाजत होती. आणि सो तुम्ही बघू शकता, बघा ती पुढं 2 व्हीलर आहे हे आपल्याला लक्षातही येत नाही जोपर्यंत ती लाईट दिसत नाही. तर मला आहे चष्मा, तर त्या चष्म्यावरती फॉग बसल्यामुळे नाही दिसत पुढचं काही. म्हणजे मला अजूनही त्रास होता त्या चष्म्यामुळे. तर असं आम्ही दोघेजण फुल पॅक होऊन, आणि ह्याच कारणासाठी हेच कारण होतं की जे आम्ही मुलांना नाही आणलेलं सोबत. कारण आता 3 तारखेपासून मुलांच्या शाळा चालू होणार आहेत. उगाच थंडी लागली आणि जर का सर्दी वगैरे झाली तर शाळेच्या बुट्ट्या आणि त्यांनाही त्रास. त्यामुळे सर्दी खोकला होतं, व्हायरल इन्फेक्शन होतं. लहान मुलं नाही एवढं थंडी सहन करू शकत. त्यामुळे त्यांना सकाळ सकाळ आम्ही नाही घेऊन आलो सोबत. आणि घरी मम्मी पप्पा असल्यामुळे एवढं काही टेन्शन नसतं की ते लक्ष देतात. आपल्याला गॅरंटी असते की मम्मी पप्पांसोबत मुलं सुरक्षित आहेत. तर चष्म्यावरती फॉग बसल्यामुळे मला अजूनही असं क्लिअर दिसत नव्हतं. जेवढं म्हणजे चष्मा काढल्यानंतर तरी थोडंफार दिसत होतं. चष्म्यावरती फॉग बसल्यामुळे मला चष्म्याने काहीच दिसत नव्हतं. सो फायनली आम्ही एवढ्या धुक्यातून, एवढ्या थंडीतून आपल्या मांढरदेवीच्या ठिकाणी, आपल्या आईच्या देवळामध्ये पोचलेलो आहोत, देवळाच्या पायथ्याशी. आणि अगोदर सर्वात पहिल्यांदा पोचल्यानंतर आम्ही गाडी पार्क केली देवीसाठी. खणा नारळाची ओटी घेतली सचिनने तिथून. आणि फायनली आम्ही खूप दिवसांपासून जे ठरवत होतो ते घडून आलं आहे. म्हणजे जातो आम्ही वरचेवर, पण लगेच नाही होत ते सक्सेसफुल, की आपण आज बोललो ना आजच सक्सेसफुल झालं. तर बऱ्याच दिवसांपासून सचिन बोलत होते, काही ना काही प्रॉब्लेम्स येत होते, त्यामुळे आमचं जाणं काही होत नव्हतं. सो आता तुम्ही बघू शकता, फूल नारळ ओटी घेऊन आम्ही वरती मंदिराच्या दिशेने चाललेलो आहोत. मी व्हिडिओ शूट करत होते त्यामुळे थाळी सचिनच्या हातात होती. आणि आता मस्तपैकी आपण पुढे जाऊन बघूयात. देवीच्या तिथलं तर काही मी हे नाही घेऊ शकले शूट, पण तुम्हाला मोबाईलमध्ये आवाज येत असेल माझ्या.
नोटिफिकेशनचा. हां, तर आता मी टाकलेलं आहे डू नॉट डिस्टर्बवरती, जे की मला सजेशन दादाने दिलं होतं की जेव्हा तू व्हिडिओमध्ये ऑडिओ टाकशील तेव्हा तू ते सेटिंग करत जा. आपण न्यू व्हिडिओ म्हणजे ब्लॉगर बनवायचा प्रयत्न करत आहोत. ब्लॉगर नाही आहोत आत्ता तरी, प्रयत्न करत आहोत. तर काही गोष्टी आपल्याला नसतात माहिती, पण मी प्रयत्न करते. तर बघा, इकडे एवढ्या सुंदर सुंदर अशा बांगड्या होत्या. बऱ्याच जणांचे नवस होते. इकडे हनुमान मंदिर होतं. बऱ्याच जणांचे काही नवस होते, तर ते कोणी लोटांगण घालत, कोणी गुडघ्यावरून, कोणी म्हणजे कापूरचे वात लावत लावत असे त्या देवीच्या पायऱ्यांवरून वरती जात होते. आणि जेव्हा लास्ट टाईम आम्ही आलो होतो तेव्हा तर एक महिला अशी पाहिली होती की जी अनवाणी पावलाने, जेथून खालून मांढरदेवीचा घाट सुरू होतो तिथून त्या पूर्ण घाट चढून अनवाणी पायाने देवीच्या मंदिरापर्यंत जाणार होत्या. आम्ही त्यांना हेल्पसाठी पण विचारलं होतं की आम्ही तुम्हाला ट्रिप्सी नेतो देवळापर्यंत, पण त्यांनी नको म्हटलं. मग कदाचित त्यांचा नवस वगैरे असावा. सकाळी लवकर निघाल्यामुळे मंदिरात फारशी काही गर्दी नव्हती. तर आता आम्ही फायनली दर्शन रांगेला लागलेलो आहोत. आम्ही बऱ्याचशा देवळामध्ये जातो, पण आम्ही कधी असं म्हणजे नाही का स्पेशल पास वगैरे कधी बुक नाही केला. दर्शन रांगेतूनच आम्ही नेहमी देवीचं दर्शन घेतलेलं आहे. थोडीशी वाट पाहावी देवाची देखील. देवाच्या म्हणजे त्याच बहाण्याने आपल्याला देवाच्या सानिध्यात जास्त राहण्याचा वेळ भेटतो. हे आहे मांढरदेवी काळूबाईचं मंदिर शिखर, तिच्या मंदिराचा कळस. आणि आता आपण पोचणार आहोत मेन गाभाऱ्यामध्ये. सो फायनली आपण आत्ता गाभाऱ्यामध्ये जातोय देवीच्या. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, पण आतमधले एक गोष्ट मला बिलकुल नाही आवडली. म्हणजे तिथे अभिषेक करण्यासाठी एका माणसाकडनं, म्हणजे जर का एक कपल असेल तर त्या कपलकडनं 500 रुपये घेतात. ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही घ्या. त्यांना गाभाऱ्यात देवीच्या पायथ्यापर्यंत जाऊन त्यांना दर्शन घ्यायला भेटतं. आणि शिवाय जी आरतीची थाळी असते, जे कापूर असतो किंवा जे आपण देवीला ओवाळतो, तर ते फक्त आणि फक्त त्यांनी अभिषेकासाठी 500 रुपये भरले त्यांनाच आरती भेटते. ही गोष्ट मला काही मनाला पटली नाही. त्यानंतर आम्ही गेलो, मांगीर बाबांचं दर्शन घेतलं. मंदिरातून देवीचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडलो. मंदिराच्या परिसरातील म्हणजे आजूबाजूची पण थोडीफार शूटिंग घेतली. तर हे आहे मंदिराबाहेरील व्ह्यू. इकडून मांगीर बाबाचं मंदिर दिसतंय. मंदिराकडे जाण्यासाठी दोन्ही बाजूनी पायऱ्या आहेत. ही आहे काळूबाईच्या इथली ज्योत, जिथे तुम्ही स्वखुशीने पैसे देऊन तेल ओतून ते ज्योत प्रज्वलित करू शकता. आणि हे इकडून होतं आपल्या बाहेरून काळूबाईचं मुखदर्शन. आणि हे गोंजी बाबा धावजी पाटलांचं मंदिर आहे वरतीच. इथे म्हणजे जे काही अंड वगैरे, सिगरेट वगैरे जे काही तुम्ही नेता ते इकडे देवाला द्यायचं असतं. आतमध्ये देवीला फक्त खणा नारळाची ओटी, हार, फुलं हे सगळं चालतं. बाहेर तिचे जे काही हे रक्षक आहेत त्यांना तुम्ही नॉनव्हेजचं म्हणजे जे काय असेल ते देऊ शकता. आणि अशा प्रकारे आपलं मस्तपैकी काळूबाईचं दर्शन सुंदर असं झालेलं आहे. आणि तिथून पुढे काळूबाईचं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो सुरूरच्या धावजी पाटलाला. तर आता आपण धावजी पाटलांच्या इथे पोचलेलो आहोत. धावजी पाटलांच्या इथे पोचोस्तोपर्यंत आम्हाला नाही म्हटल्यास एक 10 तरी वाजले. तिथून जवळच आहे, जास्त काही लांब नाही आहे काळूबाईच्या इथनं. त्यानंतर आम्ही तिथे गेल्यानंतर पार्किंगसाठी पावती फाडली 10 रुपयाची आणि आतमध्ये गेलो. मंदिराच्या इथे गेलो. मंदिराच्या इथे बाहेर बसलेले असतात ते लोक. त्यांच्याकडनं देवासाठी जे काही धावजी पाटलांना लागतं ते सर्व काही खरेदी केलं. या झाडाच्या खाली, वटवृक्षाच्या खाली
त्या पाठीमागच्या बाजूलाच आहे धावजी पाटलांचं मंदिर. आधी सचिनने व्यवस्थित गाडी पार्क केली आणि आता आम्ही निघालो आहोत दर्शनासाठी. तर म्हणजे मस्त असं चालू होतं की आधी काळूबाईचं दर्शन, मग आता धावजी पाटलाचं दर्शन घेऊन आम्ही निघणार होतो घरी, कारण घरी लेकरं पण वाट बघत होती. तर इथून घेतलेलं आहे आपण देवाच्या पूजनाची थाळी, जी की होती 120 रुपयाला. म्हणजे सगळं जे काही लागतं पूजा साहित्य तिथे, चेला, पागोटा, अंडं, नारळ, हार, अगरबत्ती, भाकर, असं काय काय होतं, छोटीशी दामटी, ते घेतलं. हे आहे धावजी पाटलांचं मेन मुख्य गाभारा. आणि आम्ही पहिल्यांदा गेलो ते जाळीतली जी समाधी आहे धावजी पाटलांची, पुढे दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. मी आतमध्ये पण शूट घेतलं आहे बऱ्यापैकी. मेन आतमधलं शूटिंग तुम्ही पहा. एवढंसं छोटंसं मंदिर आहे, पण त्यामध्ये कशी माणसं एवढे जण जातात दर्शनासाठी, ते दिसेल तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. इकडे जिवंत समाधी मंदिर आहे त्यांचं. लोक घेत होते दर्शन, आम्हीही लाईनीला लागलो दर्शन रांगेच्या. आणि नंतरनं मग आमचा नंबर आला आणि आम्ही आतमध्ये गेलो. मग गर्दी तर बऱ्यापैकी होती, बघू शकता तुम्ही केवढी गर्दी आहे तिकडे. आणि तुम्ही मोस्ट ऑफ द टाईम जर का संडेला वगैरे गेलात दर्शनासाठी, कुठल्याही देवदर्शनासाठी जा किंवा कुठेही फिरायला जा, सॅटर्डे संडे फुल ऑन गर्दी असते, लोकांना सुट्ट्या असतात. त्यामुळे तर हे आहे धावजी पाटलांचं समाधी मंदिर. देव दिसला. कसं शूटिंग घेतलं त्या गर्दीतून मी थोडंफार. नंतरनं मंदिराला एक प्रदक्षिणा घातली. दर्शन धावजी पाटलांचं देखील खूप छान झालं, काळूबाईंचं देखील खूप छान झालं. आणि इकडे वारी देखील घेतात, ज्यांना वारा आहे ते लोक वारं पण घेतात. सचिनलाही थोडाफार त्रास झाला तिथे. आता इथे थोडं व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही बघाल. ते बाबा होते तिथे टोपीवाले, ते बघत होते असं ते गहूच्या दाण्यांवरती. 100 रुपये घेतात बाबा फक्त दाण्यांवरती बघायचं म्हटल्यानंतर. हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. बऱ्याचशा ठिकाणी मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी गेलो की देवाचा देखील व्यापार केलेला दिसतो आपल्याला. पण जिथं तुम्ही पैसे घेता तिथं शक्ती पण त्या मानाने कमी होती. म्हणजे स्वखुशीने दिले ती गोष्ट वेगळी, आणि तुम्ही जर का मागत असाल एवढे द्या तेवढे द्या, ते गोष्ट नाही आहे बरोबर. करणारा करता धरता तर म्हणजे तुम्ही फक्त एक माध्यम आहात, पण करणारा तर तो देवच आहे ना. तुम्हाला देवाने त्याचं सेवक बनवलेलं आहे. त्या बाबांकडे तर रांगच होती, त्याला ते गव्हांवरून पोळी सोडवून देत होते आणि 100 रुपये 101 रुपये घेत होते. आम्ही काही तिकडे दाखवलं नाही, आम्ही देवाच्या पाया पडण्यासाठीच गेलो होतो. तिथे सचिनला थोडाफार त्रास झाला, मला काही सुधरत नव्हतं काय करावं नेमकं म्हणून. तिथून बाहेर पडलो. दर्शन झाल्यानंतर पुढे तुम्हाला महालक्ष्मीचं पण मंदिर दिसेल. महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये देवी कालिका मातेची मूर्ती आहे, ती पण खूप सुंदर आहे. इथे ही जागा आहे की जिथे तुम्ही नारळ, अंड ते सगळं वाहू शकता. नारळ फोडायला पाठीमागच्या साईडला त्यांनी दगड ठेवलेला आहे, तिथे तुम्ही नारळही फोडू शकता. म्हणजे इतरत्र नाही कुठं ते फोडून देत. बऱ्याचशा देवांच्या ठिकाणी
जे तुम्ही कंदुरी करता किंवा कोणाकोणाचे नवस असतात की अमुक तमुक झाल्यानंतर आम्ही तुला हे देऊ, बकरं देऊ, कोंबडं देऊ, ते पण असतं. पण आता देवस्थानांच्या ठिकाणी करून देत नाहीत, वेशीवरती वगैरे करतात लोक. तर हे आहे जे मी मगाशी तुम्हाला म्हटले की महालक्ष्मीचं मंदिर आहे पुढे व्हिडिओमध्ये. तर पहिल्यांदा होते बाप्पा आणि त्यानंतर आपण घेतलेलं आहे आतमध्ये जाऊन देवांचं दर्शन. पहा किती छान मूर्त्या आहेत. आणि त्यानंतर हे मेन गाभाऱ्यात देखील गेलो आपण. इथे गर्दी असल्यामुळे अगोदर तिकडचं दर्शन घेतलं आणि आता मेन गाभाऱ्यातलं दर्शन घेतोय आपण. पुढे तुम्हाला इथले पण देव दाखवते मी. दावजी पाटील आहे तिथे. ते मगाशी जे दाखवलं ते समाधी मंदिर होतं. ही मेन गादी आहे असं म्हणतात लोक. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता काळूबाई आणि दावजी पाटलांच्या दर्शनाचा. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा आणि पुन्हा नवीन नवीन असेच व्हिडिओ मी पोस्ट करत जाईन. बाय. भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.